जेवढा जाड आटा पाहिजे, जेवढा पातळ आटा पाहिजे तो इथं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. रोलर मधून पुढे आटा पास झाल्यानंतर पापड बनलेले पापड, कट झालेले पापड पुढे जाणार आहेत. त्यानंतर आपण हा जो राहिलेला आटा आहे तो असा इथं रिव्हर्स बेल्टला लावून टाकायचा आहे. रिव्हर्स बेल्टला लावल्यानंतर तुमचे जे पापड आहेत, बनलेले पापड ते पुढे जाणार आहेत. 1000 ते 1200च्या वर 1 रुपया तुमचं लाईट बिल नाही आलं तर मी भरून देईन तुम्हाला. क्या बात, ही माझी गॅरंटी. माझ्या बहिणी असतील, बंधू असतील, इतर कुणी असू द्या, फक्त एकदा कॉल करा. तुमचा व्यवसाय यशस्वी कसा होत नाही ते मी बघतो. तुम्हाला सगळे मार्केटिंग नॉलेज असेल, सेल कुठं करायचं, कसं करायचं, पॅकेजिंग काय असेल, टोटल नॉलेज मी तुम्हाला देणार. फक्त एकदा मला कॉल करा, तुम्हाला व्यवसायाबद्दल टोटल माहिती सांगतो. स्वतःच्या घरात बसून कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणाऱ्या व्यवसाय संदर्भात आज आपण माहिती जाणणार आहोत. पुण्यामधील लोहगावच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात श्रीराम इंडस्ट्रीज या कंपनीला आज आपण भेट देण्यासाठी आलो आहोत. जी कंपनी महिलांना, पुरुषांना, युवकांना आणि युवतींना वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करते. मग ते घरात बसून अधिकचा नफा देणारे व्यवसाय कोणते आहेत आज आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, हा आहे शैलेश, जो श्रीराम इंडस्ट्रीजचं पूर्ण काम पाहतो. वयानं माझ्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे आज आपण खुली चर्चा करणार आहोत. शैलेश, सुरुवातीला एक सांग की महिलांना घर बसल्या जो व्यवसाय करता येतात किंवा ज्या व्यवसायाबद्दल तू सांगणार आहेस त्या व्यवसायाबद्दल किंवा त्या मशीन बद्दल सुरुवातीला सांग की हा कोणता व्यवसाय आहे. ज्या पण गृहिणी आपल्या असतात, घर बसल्या तुम्ही घर बसून हा व्यवसाय चालू करू शकतात आणि त्याच्यात चांगला नफा कमवू शकतात. दर महिन्याला तुम्ही एकदम व्यवस्थित आणि एकदम चांगला नफा कमवू शकतात, असा हा व्यवसाय आहे. आणि तो व्यवसाय आपण आज बघणार आहोत. इथं तुम्हाला मी आज त्या व्यवसायाबद्दल सांगणार आहे, पापड बनवायचे. बरोबर. आता हे आपल्याला पापड मशीन दिसते. हो. या पापड मशीनवर आपण कोणकोणते व्यवसाय करू शकतो याच मशीन? बघा, तुम्ही ह्या पापड मशीन मधून नाही का 250 प्लस प्रोडक्ट काढू शकता. आता मी त्यातले काय तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, ठराविक एक्झाम्पल सांगतो. आता सगळ्यात सर्वोत्तम आपण जाणून घेऊ की ह्याच्यामध्ये उडदाचा पापड बनतो, नागलीचा पापड बनतो. ह्यामध्ये तुम्ही तांदूळचा पापड काढू शकता, खिच्या पापड, ह्याच्यावर पाणीपुरी पण तुम्ही बनवू शकता, डिस्को पापड बनवू शकता जे लग्नामध्ये असतात ना. आणि अजून एक त्रिकोणी एक प्रकार असतो जे लग्नामध्ये आपण भरपूर आजकाल ट्रेंडिंग मध्ये, तो त्रिकोणीचा पण आपण त्याचे प्रोडक्ट बनवू शकतो. ह्यामध्ये तुम्ही भाकरी बनवू शकता, चपाती बनवू शकता, मेस साठी झालं किंवा तुमचं कुठलं हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, गुरुद्वारा असेल, ह्यासाठी भरपूर चालते. आणि ह्यामध्ये मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की आपलं जे मंगल कार्य असतात तिथं पण पुऱ्यांची भरपूर गरज असते. काय काय मंगल कार्यामध्ये लग्ना दिवशी नाही का आपलं पुऱ्या वगैरे ज्या असतात ते पुऱ्या पण तुम्ही ह्याच्या बनवू शकता. ही तर मोठी मशीन आहे. ह्याच्यापेक्षा मिनी मशीन पण येते. भरपूर मंगल कार्यावाले केटरिंग्सवाले मशीन घेऊन जातात ज्याच्यात ते पुऱ्या बनवून पटापट प्रोडक्शन करू शकतात किंवा पटापट ते बनवू शकतात, असं पण आहे. आता व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक गोष्ट करायची की जी पापड मशीन आहे याचा अगोदर प्रेक्षकांना पूर्ण डेमो दाखवायचा की मशीन काम कसं करते, पापड कसा तयार होतो, कशा क्वालिटीचा तयार होतो, त्याबद्दल आपण अगोदर डेमो घेऊ. काही प्रॉब्लेम नाही सर. मी तुम्हाला ह्या मशीनचं पूर्ण डेमोन्स्ट्रेशन दाखवतो. कसा पापड बनला पाहिजे, कुठून पास होणार, कुठं कट होणार, कुठं त्याचा रिव्हर्स होणार, हे एकदम प्रॉपरली तुम्हाला मी डेमोन्स्ट्रेशन देणार आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या प्रेक्षकांना. चला आपण डेमो पाहूया. आणि हो, पुढे जाण्याच्या अगोदर एक लाईक नक्की करा. सर, पापड बनवायची प्रोसेस एकदम सोपी आहे. सर्वप्रथम आपल्याला एक टब घ्यायचा आहे. त्या टब मध्ये तुम्ही मार्केटमध्ये रेडीमेड पण आटा भेटतो किंवा तुम्ही स्वतः घरी पण बनवू शकता. म्हणजे तुमचा कुठलाही आटा असो, मार्केटमधला असो किंवा घरचा असो, सर्वप्रथम तुम्हाला त्या टब मध्ये आटा घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं. जेवढं पाणी लागतं, किती पातळ किती जाड, त्यानुसार तुम्हाला त्यात पाणी ऍड करायचंय आणि त्यानंतर हा आटा तुम्हाला असं मळून घ्यायचा आहे. आता ह्या मळून घेतलेल्या आटाच्या नंतर त्याची प्रोसेस अशी आहे, मशीनला आपण एक शीटर दिलेलं आहे. म्हणजे आपण त्यात मिक्सिंग करण्यासाठी एक शीटर दिलेलं आहे. आपण त्यामध्ये आटा टाकल्यानंतर पुढे त्याची लादी बनती. लादी म्हणजे असं समजा तुम्ही की लाटून भेटल्यासारखं भेटतं. तर ती शीटर जेव्हा पुढे येतं तर ते शीट काढल्यानंतर एकदम प्रॉपर पद्धतीने शीट निघल्यानंतर आपल्याला त्याला मशीन मध्ये लावायचे. तर आपण लादी काढल्यानंतर या शीटर मशीन मधून शीट काढल्यानंतर लादी काढल्यानंतर आपल्याला रोलरच्या खाली घालायचे. टेफ्लॉन रोलर दिलेला आहे. तिथून ह्या ठिकाणी जर आपण हे आटा टाकला तर इथून हा पुढे पास होणार आहे. पास झाल्यानंतर हा टेफ्लॉन रोलरच्या खाली जे आहे ती ऍडजस्टेबल सेटिंग आहे. इथं आणि इथं तुम्ही जेवढा जाड जेवढा पातळ तेवढा हे आटा ऍडजस्ट करू शकता. म्हणजे पातळ किंवा जाड. पुढून इथून नंतर पास झाल्यानंतर हा येणार आहे तुमच्या डाय रोलर खाली. डाय रोलर हा एसएसचा आहे. इथं तुमचं जे पापड आहे ते कट होणार आहेत आणि कट झाल्यानंतर पापड पुढे जाऊन हे जो राहिलेला आटा आहे, उर्वरित आटा हा इथं रिव्हर्स होऊन तुमच्या बाकीचे जर पापड आहेत ते पुढे निघणार आहेत. हे बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित पापड निघत आहे, एकदम बेस्ट कटिंग होत आहे आणि एकदम पातळ पापड निघत आहे. असं नाही की कुठं जाड आहे किंवा थिकनेसला प्रॉब्लेम आहे. एकदम व्यवस्थित आणि एकदम पातळ पापड निघत आहे. एकदम आरपार बघू शकता तुम्ही, असं पापड निघत आहे. हे बघा. तर दोस्तांनो तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित प्रकाराचा पापड निघत आहे. बाकी याचा रिटर्न रोल सिस्टम पण एकदम व्यवस्थित आहे.
हे डाय रोल सिस्टम आहे. इथून तुमची बघू शकता की तुम्ही इथनं पापड जो आहे तो पास होत आहे. इथं कटिंग पण व्यवस्थित होत आहे. एसएसचा रोलर दिलेला आहे. त्याच्या आधी हा तुमचा टेफ्लॉन रोलर आहे. इथं तुमचं ऍडजस्टेबल सेटिंग आहे. एकदम बेस्ट मशीन आहे. त्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो, एकदम व्यवस्थित आणि एकदम बेस्ट क्वालिटीचं आहे. एकदम पातळ पापड आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही काय थिकनेस ऍडजस्ट करू शकता. तर एका तासाला तुम्ही 1000 ते 1100 पापड ह्या मशीनच्या माध्यमातून काढून शकता. पापड कसे तयार होते, एका घंट्याला किती पापड तयार होते, त्याची प्रोसेस अगदी पीठ मळण्यापासून सर्व सांगितलंस. हा. आता ही जी तू पापड मशीन बनवलीस, ह्याच्यात काय वेगळेपण आहे या मशीन मध्ये? तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ, हा. जेव्हा तुम्ही जी शीटर बनवलेली, मगाशी आपण व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे की आपण जे शीट बनवलेलं असते ते ह्या एसएसच्या ट्रेवर सोडायचे. 310 ग्रेडचं एसएसचा ट्रे आहे. इथून जर तुमचं शीट सोडल्यानंतर टेफ्लॉन रोलरच्या खाली पास होणार आहे, बरोबर. ह्याच्यानंतर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मशीनचं सांगायचं झालं तर आपण हा जो दिलेला आहे हा बॅक बेल्ट दिलेला आहे. म्हणजे एक्स्ट्रा बेल्ट हा मागे दिलेला आहे. का? जसं तुम्ही कुठलाही चिकट पापड बनवतो, तांदूळाचे असते, नागलीचे पापड असते, हे थोडे चिकट पापड असतात. तर त्या चिकट पापडच्या खाली काय करावं लागतं, तुम्हाला पीपी शीट सोडावं लागते, म्हणजे पॉलिथिन सोडावं लागते. तर तुम्ही इझिली इथून सोडू शकता. म्हणून आपल्या बेल्टला मशीनला बॅक बेल्ट सिस्टम थोडंसं एक्स्ट्रा बेल्ट मागे दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस मी तुम्हाला सांगतो, हे ऍडजस्टेबल आहे. तुमचा जो आटा आहे तो तुम्हाला किती ऍडजस्ट करायचा आहे, किती जाड ठेवायचा आहे, किती पातळ ठेवायचं आहे, हे तुम्ही इथून ऍडजस्ट करू शकता. हे जे आहे दोन्ही जे आहे ते ऍडजस्टेबल आहेत मशीनचे. म्हणजे आटा जाड किंवा पातळ तुम्ही इथनं करू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे, आपण जो मशीनला दिलेला आहे हा टेफ्लॉन रोलर दिलेला आहे. हा टेफ्लॉन रोलर मध्ये तुम्ही जिरे टाका, मोहरी टाका, म्हणजे तुमच्या पिठामध्ये कुठलंही साहित्य असलं, कडक जरी असलं, पातळ जरी असलं, तरी टेफ्लॉन रोलर तुमचं काय खराब होणार नाही. तुम्ही त्याला स्क्रू ड्रायव्हर लावा किंवा चाकू लावा पीठ काढण्यासाठी, त्याला काही फरक पडणार नाही. एकदम स्ट्रॉंग रोलर आहे. टेफ्लॉन रोलरच्या नंतर आपला जे पीठ आहे ते पुढे पास होणार आहे. पास झाल्यानंतर हे डाय रोलरच्या खाली येणार आहे. आम्ही काय करतो, हा जो रोलर आहे प्युअर एसएस मध्ये देतो तुम्हाला, एकदम प्युअर एसएस मध्ये, आणि त्याच्यावर ह्या डाय लावतो. आता या डाय तुम्ही पाणीपुरीचे घेऊ शकता किंवा डिस्को पापडच्या घेऊ शकता, किंवा तुम्ही 6 इंची, 8 इंची, 10 इंची असं परत 12 इंची पर्यंत डाय लावू शकता. 12 इंचाची भाकर असते तर 12 इंची पर्यंत तुम्ही याच्यावर डाय लावू शकता. आता डाय पासून कट झाल्यानंतर हा असा पापड कट होतो. कट झाल्यानंतर हा तुमचा जो आहे पुढे पास होणार आहे आटा, आणि कटलेला पापड सुद्धा पास होणार आहे. तर हिथं आल्यानंतर एक रिव्हर्स बेल्ट सिस्टम असते, रिव्हर्स सिस्टम असते. तर तुमचा जो उर्वरित आटा असतो पापडच्या कडकडनी, इथनं बघा हा जो राहिलेला आटा असतो तो ह्या रिटर्न बेल्टला लागतो, रिटर्न रोलरला लागतो. तर जो राहिलेला आटा आहे तो असा रिटर्न होऊन तुमचे जे फाईन पापड आहेत, बनलेले पापड, हे असे पुढे जाणार आहेत. मशीनला आपण 2 HP ची गोदरेजची मोटर दिलेली आहे आणि गिअरबॉक्स दिलेला आहे. इथं 2 HP ची गोदरेजची मोटर आहे. ब्रँडेड मोटर आहे, गोदरेज किंवा क्राउंटन मोटर देत असतो आपण या मशीनला. आणि इथं गिअरबॉक्स आहे, कॉस्मो कंपनीचा हा गिअरबॉक्स आहे. तर मशीन तुमची एका मोटरवर पूर्ण मशीन ऑपरेट होती गिअरबॉक्स दिल्यामुळे. गिअरबॉक्स काय करतं, तुमचं रोलर असो, शीटर असो, हे सगळ्यांना एकत्र मॅनेज करतं. म्हणजे काय होतं, एका मोटरवर तुमची मशीन जर चालली तर तुम्हाला लाईट बिलचा खर्च वाचतो. काही कंपन्या असतात ते 2-2 मोटर देतात, शीटरला वेगळी मोटर देतात किंवा मशीनला वेगळी मोटर देतात. 1.5 HP 2 HP अशी मोटर दिली तर दोन्ही मोटरचं लाईट बिल हे जास्त होतं. पण आपण काय केलं, एका मोटरवर अख्खी मशीन रन केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या लाईट बिलचा हा खर्च एकदम कमी होतो. एकदम कमी दरामध्ये तुम्ही एका महिन्याला मशीन चालू शकता. सेलेस्टी जी चेन दिसते आता, कुठे कुठे तिथे बेल्ट पाहतो आपण, ती चेन कशामुळे दिली ही? सर या चेनचं तुम्हाला एक सांगतो, कसं असतंय, जेव्हा तुमची मशीन जी आहे ती लोडवर चालली जाते, काही वेळेस मशीन जी आहे ती लोडवर चालली जाते, तर ह्याच्यामध्ये कसं असतं, घेरला असतात दात्या. दात्यामध्ये जेव्हा चेन गुत्ती अटकती त्या टायमाला वडलं जातं. बेल्ट काय होतो, मशीन जर लोडवर चालली की बेल्ट हा जागेवर फिरायला लागतो, किंवा बेल्ट काय करतो, स्वतःला खायला चालू करतो. म्हणजे बेल्ट हा 2 महिन्यात ते 3 महिन्यात मेंटेनन्सला येतो. बरोबर. कधी बी मशीन असतात ना, त्या चेन सिस्टमवरच व्यवस्थित चालतात. लोड जर आला तर चेन दात्यामध्ये गुंतून ओढली जाते, पटापटा मशीन जी आहे ना ती खेचली जाते. बेल्ट काय करतो, जागेवर फिरतो. जागेवर फिरल्यामुळे काय होतं, ते काय कामच राहत नाही. आणि बेल्ट जो आहे ना तो स्वतः खायला चालू करतो, किंवा तो रगडत जातो ना, लवकर खराब होऊन जातो. मग ते काय कामच. त्याच्यामुळे आपण चेन सिस्टम दिलेलं आहे. शैलेश, आता एक गोष्ट सांग, ही जी पापड मशीन आहे यामध्ये प्रकार किती? सर बघा, ह्या पापड मशीन मध्ये आम्ही 8 इंचापासून मशीन बनवतो. 8 इंच झालं, 10 इंच झालं, 12 इंच, 14 इंच, 16 इंच, 20 इंचापर्यंत आम्ही पापड मशीन बनवतो. एखाद्या कस्टमरची जर 20 इंचापेक्षा एक्स्ट्रा मोठी ऑर्डर असेल तर आम्ही तशी पण मॅन्युफॅक्चरिंग करून देतो. आता काय होतं, 8 इंच, 10 इंच ते 12 इंच. आता ही आपण सध्या डेमो जो घेतलेला आहे तो 12 इंचचा डेमो घेतलेला आहे. तर 12 इंच म्हणायची ही 12 इंचाची मशीन. तर 12 इंचाच्या मशीनला ना रिटर्न बेल्ट, 12 इंचाच्या मशीन पर्यंत रिटर्न बेल्ट सिस्टम येत नाही. जो बेल्ट असतो तर ह्या बेल्ट सिस्टम येत नाही 12 इंचाच्या मशीन.
पण जशी तुमची 14 इंचाची मशीन आहे, 16 इंचाची, 20 इंचाची किंवा 20 इंचाची वरची मशीन, त्याला काय होतं, रिटर्न बेल्ट सिस्टम येतो. ते रोलरवर खेचला जात नाही तो बेल्टवर वडला जातो, बेल्टवर वडला जातो. मग आपण काय करतो, 12 इंचापर्यंत ठीक आहे, रोलरवर चालते, काही अडचण येत नाही, कस्टमरला ते ओके वाटतं, काय अडचण नाही. पण 12 इंचाच्या नंतर ते पॉसिबल होत नाही, आटा जास्त प्रमाणात निघतो, त्याच्यामुळे तो आपल्याला रिटर्न बेल्ट सिस्टम लागतो. ह्याच्यानंतर 12च्या नंतर 14 इंच, 16, 20 किंवा 20च्या वर जे असेल ते रिटर्न बेल्ट सिस्टम येतो. आता ही जी 8 इंचापासून मशीन तयार केली, तर 8 इंचापासून ते 14 इंचापर्यंत एका घंट्याला किती प्रोडक्शन येतं? सविस्तर सांगायचं झालं तर 8 इंचाची मशीन ही सर्वात मिनी मशीन आहे, जी की तुम्ही घरगुती चालू शकता. 8 इंचाच्या मशीन मध्ये हार्डली तुमचे 400 ते 500 किंवा 550 पापड निघतात, त्याच्यापेक्षा जास्त निघत नाही. आणि त्याच्यावर साईज पण किती असते तुमच्या 8 इंचापर्यंत नाही, 7 इंचापर्यंतच लागते, 7 इंच किंवा 7.5 इंच तेवढी साईज निघते. आता त्याच्यानंतर 10 इंचाची मशीन येते, ती 9 ते 9.5 इंचापर्यंत त्याच्यावर पापड निघतो. बरोबर ना, त्याची कॅपॅसिटी थोडी 8 इंचापेक्षा वाढते, म्हणजे 800 किंवा 850 पर्यंत जाते. त्याच्यानंतर तुमची 12 इंच मशीन आली, तर 12 इंचाची जी मशीन आहे ती सगळ्यात हाय प्रोडक्शन मशीन आहे, म्हणजे 1000 ते 1100 पापड एका तासाला काढते या मशीन. आता ह्या मशीनवर किलोचं गणित नाही सांगू शकत आपण, किती किलो एका तासाला काढते किंवा काय काढते, आपण तुम्हाला कटिंग क्वांटिटीचं तुम्हाला गणित सांगू शकतो. तर 1000 ते 1100 पापड ही जी मशीन आहे एका तासाला कट करणार आहे. मग त्याच्यानंतर जी 14 इंची 16 इंची जी आहे वाढत जातं, ते जसं तुमचं 2000 किंवा 2500 पापड पर्यंत ती क्वांटिटी वाढत जाते. आता ह्या मशीनला जी लाईट लागते तर सिंगल फेस वर चालते, आपल्या साध्या बोर्ड घ्यायला विशेष काही कनेक्शन नाही, विशेष कनेक्शन घ्यायची काहीच गरज नाही. आपले जे घरगुती बोर्ड असतात, घरगुती तुमच्या लाईटीवर चालणारे 240 230 व्होल्टेजवर लाईट चालणार आहे. आणि हार्डली तुम्ही जर बघितलं गेलं तर महिन्याचं नाही का 1000 ते 1200 रुपये लाईट बिल येणार त्याच्यावर. एवढ्या मशीनला? ह्या मशीनला 1000 ते 1200च्या वर 1 रुपया तुमचं लाईट बिल येणार नाही, आलं तर मी भरून देईन तुम्हाला, ही माझी गॅरंटी. आता ह्याच्या किमतीबद्दल सांग, ह्याच्या किमती कशा कशा आहेत? बघा सर, सर्वप्रथम मी 8 इंचाची मशीन पासून चालू करतो. जी आपली 8 इंचाची मशीन आहे ती आपण 45,000 रुपयाला देतो, बरोबर. त्याच्यानंतर 10 इंचाची मशीन येते, 10 इंचाची मशीन तुमची 55 ते 65 हजाराच्या मध्ये येते. ते विथ सीटर किंवा विदाउट सीटर असा प्रकार असतो, त्याच्यामुळे 55-65चा रेशिओ पकडतो त्याच्यामध्ये. जी 12 इंचाची मशीन आहे ती तुमच्या समोर बघतो आपण, जी आता जी मशीन पाहतोय ती मशीन तुमची 65 ते 75 हजाराच्या मध्ये येते, बरोबर ना. 12 इंचाची बरं का, एकदम हेवी मशीन आपण पाहतोय ती 65 ते 75च्या मध्ये. आता 65 ते 75च्या मध्ये असं का बोलतोय मी, विथ सीटर किंवा विदाउट सीटर हे प्रकार असल्यामुळे 65-75 फरक पडू शकतो, म्हणून 65-75च्या मध्ये. त्याच्यानंतर 14 इंचाची मशीन येते, तर 14 इंचाची मशीन 85,000 ते 95,000च्या मध्ये येते. आता मग त्याच्यानंतर जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण त्यांना काही छोटे मोठे बदल पाहिजे त्यानुसार ते आपण चेंजेस करून देतो त्यांना. आता मला सांग की ही मशीन घेतली, महाराष्ट्रातून कुठूनही मशीन लोक घेऊ शकतात, हो, ह्याची डिलिव्हरीची प्रोसेस कशी असते? सर, डिलिव्हरीची प्रोसेस मी जर सांगायला झालो तुम्हाला तर लोक ह्याला ऑनलाईन पण ऑर्डर करू शकतात किंवा इथं समोर व्हिजिट देऊन पण बुकिंग करून ते ऑर्डर करू शकतात. डिलिव्हरीची प्रोसेस कशी असते, आजकाल तुम्ही बघू शकता ट्रान्सपोर्टेशन किंवा लॉजिस्टिक सप्लाय चेन जी आहे ती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पसरलेली आहे, गाव खेडेगावात गेलेली आहे, अगदी खेड्यात गेलेली आहे, बरोबर. तर आपण हिथनं ट्रान्सपोर्टला मशीन टाकतो आणि ट्रान्सपोर्टला टाकल्यानंतर जे ट्रान्सपोर्टेशन वाला आहे ते जे आहेत ते त्यांच्या डोर डिलिव्हरी देऊ शकतात. आज इथपर्यंत आपल्याकडे लॉजिस्टिक सुविधा आहे, त्यांच्या दारात नेऊन खाली करून त्यांना डिलिव्हरी करू शकतात, अशी आपल्याकडे सर्व्हिस आहे. कुठलंही खेडा असो, कुठलीही सिटी असून, कुठलं काही असो, पण नक्षलवादी एरिया जरी असला तरी आपली मशीन तिथे डिलिव्हरी होणार. प्रेक्षकांनो, शैलेशनं मशीन संदर्भात इतकी डीप माहिती सांगितली. तुम्ही मशीन घ्यायचा विचार करताय का? तुम्हाला हा व्यवसाय करायचा आहे का? खाली स्क्रीनवर नंबर चालतोय, त्यावर एक फोन करा आणि या मशीन संदर्भातली इत्तमभूत माहिती मिळवा. का तर तुम्हाला या व्यवसायाबद्दल, या मशीन बद्दल शैलेश तितक्याच प्रोत्साहनाने तुम्हाला माहिती देणार आहे, त्यामुळे फोन नक्की करा. आता शैलेश, एक महत्वाची गोष्ट आहे, पापड मशीनवर आपण डझनावर आपण व्यवसाय करू शकतो, बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचे ते सांगितलंस. याच्या व्यतिरिक्त आणखीन तुमच्याकडे कोणकोणत्या मशीन उपलब्ध? सर, आता ही झाली आपली पापड मशीन बद्दल तर आपलं बोलणं झालेलं आहे ऑलरेडी, जेवढं आहे त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली. ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे मशीन असे आहेत, आपण शेवई मशीन एक सप्लाय करतो, बरोबर, कांडप मशीन सप्लाय करतो, मिरची बारीक करण्याचे पल्वलायझर असो किंवा ग्राइंडर मशीन असो त्या सप्लाय करतो, चिप्स मेकिंग मशीन सप्लाय करतो. म्हणजे फूड प्रोसेसिंगचे टोटल मटेरियल आपल्याकडे, फूड प्रोसेसिंगच्या टोटल मशिनरी आपल्याकडे तुम्हाला अवेलेबल होतो. तुमचे मग चिप्स मेकिंग असो, शेवई मेकिंग असो, मसाला मेकिंग असो किंवा अजून पण एक्स्ट्रा काय जरी असलं तरी ते आपल्याकडे फूड प्रोसेसिंगचे प्रोडक्ट्स टोटल अवेलेबल येतात. यापैकी तुम्हाला कोणता व्यवसाय आवडला कमेंट करून नक्की सांग. एकदा दिलेल्या नंबरवर फक्त एकदा कॉन्टॅक्ट करा. माझ्या बहिणी असतील, बंधू असतील, इतर कुणी असू द्या, फक्त एकदा कॉल करा. तुमचा व्यवसाय यशस्वी कसा होत नाही ते मी बघतो. काही का असं ना, तुम्हाला सगळे मार्केटिंग नॉलेज असेल, सेल कुठं करायचं, कसं करायचं, पॅकेजिंग काय असेल, टोटल नॉलेज मी तुम्हाला देणार. फक्त एकदा मला कॉल करा, तुम्हाला व्यवसायाबद्दल टोटल माहिती सांगतो.
मग तुम्ही कोणता व्यवसाय करायचं ठरवलंय कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्यवसायाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.